नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण सध्या अनेक लाभार्थ्यांचे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता डिसेंबर महिन्याचे पैसे रखडलेले आहेत। आता जाणून घेऊया ऑक्टोबर नोव्हेंबर हप्ता प्रश्न। मित्रांनो, राज्यातील सुमारे 40 ते 50% लाभार्थ्यांना अजूनही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। अनेक ठिकाणी अजूनही हे पैसे खात्यात जमा झालेले नाहीत। याबाबत सरकारकडून किंवा संबंधित मंत्र्याकडून स्पष्ट माहिती दिलेली नाही। हे सर्वात मोठं दुर्दैव आहे। अधिवेशनातील घोषणा पण निराधारांबाबत मौन। राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये अतुल सावे साहेब यांनी मोठी घोषणा केली, मात्र या घोषणेमध्ये संजय गांधी निराधार योजना किंवा दिव्यांग अनुदान योजनेच्या थकीत हप्त्याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही। ही बाब लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे। मंडळी, आता जाणून घेऊया डिसेंबर हप्ता प्रचंड उशीर। मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता इतका उशिरा येण्याची परिस्थिती याआधी कधीच पाहायला मिळाली नव्हती। आज जर आपण पाहिलं तर 20, 21, 22 तारखा येऊन गेल्या। शनिवार, रविवार सुट्टी येते, पण अजूनही डिसेंबर हप्त्याचा शासन निर्णय जाहीर झालेला नाही। शासन निर्णयानंतरही उशीर। एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, शासन निर्णय निघाल्यानंतरही प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा व्हायला किमान 5 ते 6 दिवस लागतात। म्हणजे डिसेंबरचा निर्णय जर उशिरा आला तर संपूर्ण डिसेंबर महिना निघून जातो आणि लगेच जानेवारी सुरू होतो। मंडळी, आता बघूया जानेवारी महिन्यावर काय परिणाम होतो। जर अशाच पद्धतीने डिसेंबरचा हप्ता 20 ते 25 तारखेला दिला तर जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा उशिरा मिळण्याची शक्यता आहे। याचा थेट फटका गरीब, निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांना बसणार आहे। सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही। मित्रांनो, सर्वात गंभीर बाब म्हणजे सरकार, मंत्री किंवा संबंधित अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिली जात नाहीये। कुठल्याही वेबसाईटवर, कुठल्याही नोटीसद्वारे किंवा सोशल मीडियावर हप्ता का थांबला आहे याबाबत एक साधा मेसेज सुद्धा दिलेला नाही। मंडळी, आता बघूया ग्राउंड लेवलची परिस्थिती। ग्राउंड लेवलवर परिस्थिती अतिशय गंभीर आहे मित्रांनो। अनेक लाभार्थ्यांची औषधं संपलेली आहेत। अनेक कुटुंबांना या पैशांची अत्यंत गरज आहे। दररोज असंख्य मेसेज, फोन येत आहेत, पण दुर्दैवाने कोणालाच ठोस उत्तर मिळत नाहीये। मंडळी, अधिकाऱ्यांकडून काय माहिती मिळाली आहे ते पाहूया। काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर एवढं सांगितलं जातं की फाईल शेवटच्या टप्प्यात आहे, लवकरच सही होईल। पण आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार, रविवार आहे, तरीही शासन निर्णय निघत नाहीये। हा मोठा प्रश्न आहे। मंत्र्यांनी लक्ष द्यावं ही अपेक्षा। मित्रांनो, अधिकारी आपलं काम करतात, पण मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं। कारण इथे प्रश्न आहे निराधार बांधवांच्या जगण्याचा। सरकारला स्पष्ट मागणी आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून एकच स्पष्ट मागणी आहे, जर डिसेंबरचा हप्ता इतका उशिरा देत असाल तर डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र द्या। यामध्ये सरकारचं कोणतंही नुकसान नाही, पण लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल। महिन्यांचे हप्ते गोंधळात पडू नयेत, नाहीतर अशी परिस्थिती येईल की कोणत्या महिन्याचे पैसे मिळाले, कोणते बाकी आहेत हे कळण्याचं होईल। हळूहळू एक महिना कमी केला जातोय का, हा प्रश्न लाभार्थ्यांच्या मनात निर्माण होतोय। मित्रांनो, हा प्रश्न खूप गंभीर आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तुमचा हप्ता आला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि दररोज तुमच्या मोबाईलवर अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।